वरळीतील तब्बल 703 कोटींच्या फ्लॅटची विक्री करण्यात आलेली आहे। वरळी सी फेसला लागून असलेल्या फ्लॅटची विक्री झाली आहे। नमन जाईना या इमारतीमध्ये आलिशान ड्युप्लेक्स फ्लॅट। सामान्य वरळीकर मात्र या व्यवहारावर नाराज आहे। सामान्य वरळीकरांच्या घराला इतकी किंमत का नाही असा सवाल आता विचारला जातोय। याच वरळी सी फेसच्या साधारण 2 ते 3 किलोमीटर परिसरात असलेल्या प्रेमनगर आणि सिद्धार्थनगरच्या घरांना इतकी किंमत का नाही असा प्रश्न सामान्य वरळीकरांना पडलाय। बैठ्या घरांच्या किमतीला प्रति चौरस फूट मिळत असलेली रक्कम ही काही हजारात सुद्धा नाही अशी खंत सामान्य वरळीकरांनी व्यक्त केली आहे। दरम्यान याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। वरळीमधील नमन जायना या इमारतीची जर किंमत पाहिली तर ती प्रति स्क्वेअर फीट ही 2.5 ते 3 लाख रुपये होते। मात्र सध्या मी आहे वरळी येथीलच असणारा हा परिसर जो सिद्धार्थनगर म्हणून इथे हा परिसर ओळखला जातो। या परिसरातील जर घरांची किंमत पाहिली तर ती काही प्रति स्क्वेअर फीट ही हजारच्या घरात सुद्धा येत नाही। त्यामुळे हा इतका फरक कशासाठी असा सध्या सवाल हे इथले वरळीकर विचारत आहेत। त्यामुळे अगदी वरळीतील जे उच्चभ्रू नागरिक आहेत किंवा वरळीतील जे सामान्य नागरिक आहेत त्याच्यामध्ये ही मोठी दरी जी आहे ती आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे का असा सध्या सवाल अधोरेखित होत आहे। मुंबईतल्या घरांच्या किमती या गगनाला भिडलेल्या आहेत हे अगदी जगजाहीर आहे। मात्र त्या किमती किती असाव्यात किंवा एकंदर जास्तीत जास्त किंमत किती असली पाहिजे असा जर प्रश्न विचारला तर उत्तर आहे वरळीमधील नमन जायना ही इमारत। सध्या मी त्याच इमारती बाहेर आहे आणि एकंदर वरळी सीफेसला लागून असलेली ही संपूर्ण इमारत आणि याचं नाव आहे नमन जायना आणि या इमारतीमधील 32, 33, 34 आणि 35 हे जे 2 डुप्लेक्स फ्लॅट आहेत त्या फ्लॅटची किंमत आहे तब्बल 639 कोटी रुपये इतकी प्रचंड किंमत आहे आणि इतर कर जीएसटी जर पकडला तर याची किंमत होते 703 कोटी रुपये इतकी प्रचंड किंमत होते। हे फ्लॅट एका फार्मा कंपनीच्या चेअरमन असणाऱ्या लीना गांधी तिवारी यांनी हे विकत घेतलेले आहेत। मात्र या संपूर्ण किमतीमुळे कुठेतरी जे मूळ वरळीकर आहेत ते मात्र नाराज झालेले पाहायला मिळत आहेत। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही वर्षानुवर्षीकडे राहतो, आम्ही पिढ्यानपिढी राहतो, मात्र आमच्या घराच्या किमती या आहेत त्या इतका का नाहीत। एकंदर या घराची किंमत पाहिली नमन जायना या इमारतीमधील जे घर आहे त्याची किंमत जर पाहिली तर साधारण 2.5 ते 3 लाख रुपये प्रति स्क्वेअर फीट इतकी किंमत होते। मात्र जे स्लम किंवा अगदी बैठी घरं आहेत, चाळीतली घरं आहेत त्यांच्या घरांना मात्र इतकी किंमत मोठी मिळत नाही। मात्र त्यामुळे कुठेतरी नाराजी मोठी आहे। त्यामुळे उच्चभ्रू वस्ती किंवा उच्चभ्रू नागरिक आणि अगदी सामान्य नागरिक यातील जो फरक आहे, यातील जो तफावत आहे ती कुठेतरी आपली वाढली आहे का असा सवाल सध्या निर्माण होता। आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीमुळे सध्या या फ्लॅटची किमती सध्या आपल्याला मोठ्या चर्चेत आलेल्या पाहायला मिळतात। आणि एकंदर वरळीकर, मूळ वरळीकर आणि उच्चभ्रू वरळीकर असा भेदभाव केला जातो आहे का असा सध्या सवाल अधोरेखित केला जात आहे। कॅमेरा विनोद नाईकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। आज त्यांची किंमत 700 करोडच्या घरामध्ये आज मोजली जाते आणि त्यांना शासन पण सपोर्ट करतो, प्रशासन सपोर्ट करतो। मग आज आम्ही गरीब लोकांनी काय करायचं, आज चाळीतल्या लोकांनी काय करायचं। रिडेव्हलपमेंट एवढ्या वर्षापासून पडीकच आहेत, किमती तर लांबच राहिल्या। मग जर त्यांच्या किमती वाढलेल्या आहेत तर मग आमच्या किमती का नाही वाढवल्या या सरकारने। आणि मग हा भेद होतंय का नक्की तर खरंच होतंय। म्हणजे यांच्यापासून आम्हाला या सामान्य नागरिक म्हणून आम्हाला डावळलं जात आहे आणि वंचित म्हणून आम्हाला वंचित घटक म्हणून साइडला केलं जात है। भी SRA के प्रोजेक्ट है, म्हाडा के प्रोजेक्ट है, सब रुके हुए हैं। पर जो खासगी प्रोजेक्ट है, जो प्राइवेट प्रोजेक्ट है वो सब बन रहे हैं। उनको कोई मतलब रोक टोक नहीं होती है, वो दिन रात काम करते हैं। यहाँ पे SRA में जो लोग रहते हैं बेचारे रिहैब में, उनका अभी तक बिल्डिंग नहीं बन रही है। 20-20 साल से उनकी बिल्डिंग पेंडिंग्स है। और ऐसे जो प्राइवेट बिल्डर्स हैं उनके 700 करोड़ के घर हो जा रहे हैं और यहाँ पे हमारे 1 करोड़ के घर नहीं पहुँच पा रहे हैं। तो ये ऐसा क्यों है, इसके लिए मैं डायरेक्ट गवर्नमेंट से सवाल पूछना चाहता हूँ। आमच्या येथील रहिवासी घरकाम करून दोन्ही भांडी करून लोक जगतात। तर माझी सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि जर एवढी मोठी तफावत असेल तर आमच्याकडे पण योग्य पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे। जर तसं नाही केलं तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये, निवडणुकीमध्ये आम्ही रहिवासी म्हणून त्यांना दाखवून देऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।